वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. 14वा अध्याय चाललेला आपला. भगवंत आता त्रिगुणात्मक प्रकृतीपासून निर्माण होणारे जे त्रिगुणात्मक सगळे जे आहेत मनुष्यजात, त्याचं वर्णन भगवंत करतायत. मागच्या श्लोकात त्यांनी सत्वगुणाचं वर्णन केलं होतं बघा, आपल्या लक्षात असेल की सत्वगुण निर्मळ आहे, प्रकाश उत्पन्न करणं चांगला आहे सगळ्यात. पण त्यातनं काय होतं की चांगल्या गोष्टीमध्ये सुख मिळतं आणि मग ते परत परत मिळावं अशी अपेक्षा निर्माण होते आणि मग तो माणूस त्यात अडकून पडतो. किंवा त्यांनी ज्ञान पण मिळतं, पण ज्ञानामुळे अभिमान येतो आणि त्यामुळे येणं केलं प्रकारेनं जरी तो सात्व चांगला असेल सत्वगुण, तरी तो गुंतवून ठेवतो माणसाला, पुनर्जन्माच्या फेऱ्यात अडकवून ठेवतो. त्यातनं काही मुक्त करत नाही, पण मुक्ती त्यातनं मिळत नाही, परमात्म्याची प्राप्ती होत नाही. आता पुढचा श्लोक आहे 7वा. त्याच्यामध्ये त्यांनी राग रजगुणाचं वर्णन केलंय. रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भव तन्निबद्धांती कौंतेय कर्मसंगेन देहिनम. रजोगुण आहे हा रागरूप आहे, जी इच्छा आणि आसक्तीपासून उत्पन्न झालेला आहे. मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, मला हे माझं आहे, ते माझं आहे, ही इच्छा आणि आसक्ती आहे सगळी. हे रजोगुणाचं वैशिष्ट्य आहे. हे पाहिजे म्हटल्यानंतर आपण जीवात्मा शरीराच्या माध्यमातून मिळवायचा प्रयत्न करतो. मिळवलं तर सुख, नाही मिळालं तर दुःख, म्हणून सुख दुःखात पुन्हा अडकलेला आहे. आणि त्यामुळे तो कर्म करतो, कारण कर्माला प्रेरणा इच्छा आणि आसक्ती यातून तर कर्माला प्रेरणा मिळते. करायला पाहिजे काय ते, मला हे पाहिजे म्हटल्यानंतर मिळण्याकरता काहीतरी करायला पाहिजे, हे माझं आहे म्हटल्यानंतर सांभाळून ठेवण्याकरता काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे इच्छा आसक्तीमुळे कर्मबंधन येतं, कर्म करावंच लागतं. त्यामुळे कर्माची फळं पण मिळतात आणि फळं मिळाली की मग तो पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकून पडलेला आहे, त्याला मुक्ती मिळत नाही. म्हणजे सत्वगुण जसा मुक्ती देऊ शकत नाही, रजोगुण सुद्धा मुक्ती देऊ शकत नाही, असं या ठिकाणी सांगितलंय. पुढचा आहे तमोगुण. 8वा श्लोक आहे. तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनम सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभी तन्निबद्धांती भारत. आता हा तसा खालच्या पातळीवरचा आहे 8वा गुण. त्यामुळे तो स्वतःच बंधनकारक आहे आणि तो अज्ञानातूनच निर्माण झालेला आहे. तमोगुण अज्ञानातून निर्माण झाला आहे. अज्ञानजम विद्या म्हटलंय त्याच्यामध्ये. मनुष्याने आपल्याला माहिती की कर्मयोनी आहे, त्यामुळे कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे. इतर प्राण्यांना ते नाही आहे, त्यामुळे त्यांच्या नियमाप्रमाणे, निसर्ग नियमाप्रमाणे ते काम करतात आणि त्यांची प्रगती होत जाते हळूहळू. पण हा जो तमोगुण आहे हा मोह पाडणारा आहे देहाभिमानी पुरुषाला. पुरुषाला म्हणजे आत्म्याला आहे अर्थ. कारण तो अज्ञानापासून झालाय, त्यामुळे ज्ञानच नाही तिथे. त्यामुळे अज्ञानाच्या माध्यमातून तो पुरुष म्हणजे तुम्हाला व्यक्ती त्याप्रमाणेच कर्म करत असतो आणि त्या बऱ्याच वेळा ती चुकीची होतात. म्हणून हा जो तमोगुण आहे हा प्रमाद, आळस आणि झोप हे त्याचं वैशिष्ट्य आहे. प्रमाद म्हणजे चुका करणे सगळ्या, आळस टाळाटाळी करणे आणि झोप निद्रा, या अज्ञानामुळे सगळं होतं. ह्या सगळ्यामधनं तो या सगळ्या घोळात पुन्हा अडकून पडतो. म्हणून तो मोहच आहे सगळ्या या गोष्टीचा आहे. आपल्याला माहिती आहे याचा आळसाचा आणि झोपेचाही मोह असतोच लोकांना आणि त्यामुळे मग तो पुन्हा मुक्त होऊ शकत नाही, कर्मबंधनात अडकून पडतो आळसामुळे. हे तिन्ही जे गुण आहेत सत्वरजतम हे सगळ्यांमध्ये असतात कमी अधिक प्रमाणात. त्याप्रमाणे त्यांची कर्म चालतात जीवनभर, त्याप्रमाणे फळं मिळतात, फळं भोगतात, पुढच्या जन्माच्या चक्रामध्ये अडकतात. त्यामुळे त्रिगुणांमधनं परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही, हा सगळ्यात महत्वाचा सिद्धांत भगवंतांनी या ठिकाणी मांडलेला आहे. 14व्या अध्यायातल्या आता सत्वरजतमाचं वर्णन करतात भगवंत. आता आजचा 9वा श्लोक आहे. सत्वं सुखे संजयती रजः कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्रित. भगवंत म्हणतात की सत्वगुण सुखाला, रजोगुण कर्मांना आणि तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमाद करण्यास प्रवृत्त करतो.
आता त्याच्यामध्ये प्रमाद शब्दाचा अर्थ लक्षात घेतला. प्रमाद याचा अर्थ असा की जी गोष्ट करायला पाहिजे ती करायची नाही आणि जी करायला नको ती करायची. दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे प्रमाद. म्हणजे आदर्श उदाहरण म्हणजे दुर्योधन आहे. त्याला सांगितलं भगवंताने, अरे तुला कळत नाही का धर्म काय ना अधर्म काय, तू असं का करतोस? त्याने उत्तर दिलं की जानामि धर्मम, मला माहिती आहे धर्म काय आहे ते, नचमय प्रवृत्ती, पण तिकडे माझी प्रवृत्ती होत नाही. आणि जानामि अधर्मम, अधर्म काय ते पण माहिती आहे, पण नचमय निवृत्ती, त्यातनं निवृत्ती होत नाही. याला म्हणायचं प्रमाद. तर हे प्रमाद घडतं कारण का, ते सत्वगुण सुखाला झाकून टाकतो. म्हणजे सुखाच्या मागे चांगली कर्म करतो, सुख मिळतं, सुख मिळालं की त्याच्या मागे मागे लागतो आणखीन. त्यामुळे शेवटी मुक्ती नाही आपण पाहिलेलंच आहे. त्यामुळे तो जास्त सुखामुळे काय ना पण कर्म करायला प्रवृत्त करतो. रजोगुण स्वार्थाकरता कर्म करायला प्रवृत्त करतो. मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे मग करतो प्रवृत्त. आणि तमोगुण काही ज्ञान झाकूनच टाकतो सगळं, ते सगळ्या अज्ञानाने सगळी कामं होतात त्याची, म्हणजे सगळी चुकीची कामं होतात. नंतर पुढचा श्लोक आहे आता, रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत, रजसत्वं तमश्चैव तमसत्वं रजस्तथा. इथे भगवंत सांगतात की काही जणांच्या बाबतीत रजोगुण आणि तमोगुण ज्यांना दाबून टाकून सत्वगुण प्रकाशित होतो, जास्ती वाढतो. काही वेळांच्या बाबतीत सत्वगुण रजोगुणाला दडपून टाकून रजोगुण वाढतो, आणि काही ठिकाणी सत्वगुण रजोगुणाला दडपून टाकून तमोगुण वाढतो. हे तिन्ही गुण सगळ्यांमध्ये आहेत, प्रत्येक माणसामध्ये तिन्ही गुण आहेत. पण कुठला गुण जास्ती प्रभावी आहे हा फार महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये भगवंतांनी मांडलेला आहे. कारण सत्वगुण जर प्रबल झाला शरीरामध्ये, रजोगुण आणि तमोगुण मागे पडले सगळे, आणि सत्वगुण प्रबल झाला तर साहजिक त्या माणसाची वृत्ती उल्लसित राहते, चित्त प्रसन्न राहतं, सद्ग्रंथांचं वाचन अध्ययन, आणि मग आनंद वाढायला लागतो त्याचा. मग आपल्या म्हणत योग साधनेची पण इच्छा होते आणि त्याप्रमाणे कृती करतो. हे सगळं सत्वगुणाचं प्राबल्य आहे, लक्षात घ्यायचं. तर रजोगुण हा कर्म प्रवृत्त आहे, स्वार्थाकरता कर्म केल्याला प्रवृत्त करतो. त्यामुळे कर्म करतो, फळाची सुख दुःखात्मक ती भोगतो, मान सन्मानाची अपेक्षा असते वगैरे, असा रजोगुण प्रबल झाला तर या सगळ्या गोष्टी घडतात. आणि तमोगुण जर प्रबल झाला शरीरामध्ये, सगळ्या कुप्रवृत्ती वाढतात, अधर्मिक कर्म होतात, निद्रा, आळस आणि प्रमाद, चुकीची वागणूक होते, असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं. योगाचा विचार तर आपल्याला असं म्हणता येईल किंवा अंतरंग योगाची साधना करणं म्हणजे सत्वगुण आहे, बहिरंगाची साधना करणं म्हणजे रजोगुण आहे आपल्या स्वार्थाकरता. आणि योग साधना न करता काहीच न करणे, इतर दुष्कर्म करणे म्हणजे तमोगुण आहे. आणि आपल्या दिनचर्येत बघता येईल की सकाळी सत्वगुणाचं प्राबल्य असतं, त्यामुळे मग स्नान, पूजा, योग, संध्या वगैरे आपली केली जाते. दुपारी रजोगुणाचं प्राबल्य असतं म्हणून व्यवसाय, उद्योग, धंदे स्वार्थाकरता कर्म केले जातात. आणि संध्याकाळी तमोगुणाचं प्राबल्य असतं, त्यामुळे आळस, टीव्ही बघणे, झोपणे, रजोगुणाचं हे सगळे प्राबल्य असतात. असे तिन्ही गुण माणसाच्या शरीरात निर्णय पद्धतीने काम करत असतात. आणखीन एक काही खुलासा आहे तो आपण उद्या बघू, आज या ठिकाणी थांबूया. त्रिगुणांचं वर्णन चाललेलं आहे सगळं. आता 11वा श्लोक आहे. सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाशोपजायते, ज्ञानम यदा तदा विद्यात विवृद्धम सत्वमित्युत. या ठिकाणी भगवंत सात्विक गुणाचं वर्णन करत आहे. जेव्हा सत्वगुण वाढायला लागतो तर काय परिस्थिती होते शरीराची आणि मनाची, याचं वर्णन ते करतायत. ते म्हणतात अंतःकरणात आणि इंद्रियामध्ये चैतन्य जागृत होतं. हे असतात पण जागृत झालेलं, आता ऍक्टिव्ह झालं असं म्हणतात आपल्याला. विवेक शक्ती उत्पन्न होते. हे दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्यात. ते आपल्याला असं म्हणता येईल, चैतन्याचा अर्थ म्हणजे काय, ज्ञानग्रहण क्षमता वाढते, सत्कर्म करण्याची प्रवृत्ती वाढते, इतरांचं भलं करावं, दानधर्म करावा, आणि थोडक्यात म्हणजे योग साधना करावी असं पण आपल्याला म्हणता येईल. असं सगळं वाटायला लागलं याचा अर्थ सत्वगुण वाढायला लागला असं समजायला काही हरकत नाही. आणि मुख्यतः चांगल्या वातावरणाचा परिणाम म्हणून सुद्धा सत्वगुण वाढायला लागतो. आणि त्यामुळे साहजिकच त्याच्याकरता सत्संग, पूजा अर्चा, सद्ग्रंथांचं वाचन, योग साधना या सगळ्या गोष्टी
आपण करायला लागतो. हे सगळी सत्वगुणाची लक्षणं आहेत थोडक्यात, म्हणजे आपण समजायला काय हरकत नाही. तर दुसऱ्या पुढच्या श्लोकात रजोगुणाची वर्णनं करतायत भगवंत. 12वा श्लोक आहे. लोभः प्रवृत्तिरारंभः कर्मणामशयः स्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. हे अर्जुना, रजोगुण जर वाढायला लागला, कारण आधीच्या श्लोकात सांगितलंय की एक एक गुण दुसऱ्या गुणांना मागे टाकून वाढतो म्हणून. रजोगुण वाढायला लागला तर काय होतं, तर लोभ वाढतो मुख्य म्हणजे. आणि त्याच्यामुळे लोभ वाढल्यामुळे त्याच्याकरता प्रवृत्ती होते कर्माची, पण त्याच्यामध्ये स्वार्थ असतो. त्या स्वार्थाने प्रेरित होऊन सगळी कर्म केली जातात, फळाची इच्छा असते आणि त्यामुळेच कर्माचा आरंभही केला जातो. आणि त्यामुळे साहजिकच सुख दुःख दोन्हीचा लाभ होतो. फळ मिळालं तर सुख, नाही मिळालं तर दुःख. आणि त्यामुळे मनाची अशांती निर्माण होते, विषयोपभोगाची लालसाही वाढते. हे सगळं भगवंताने सांगितलंय. म्हणजे काय, चंचलता वाढते मनाची, स्वार्थबुद्धीने सगळी कर्म होतात सगळे, आणि फळं मिळतात. फळं मिळाली की पुन्हा कर्मफळाच्या बंधनात अडकून पडतो. मान सन्मान मिळावा, सत्ता संपत्ती मिळावी म्हणून सगळे कर्म केले जातात. आणि आणखी हवं, आणखी हवं, आणखी हवं, ही जी प्रवृत्ती आहे ती फार वाढीला लागते. आणि त्यामुळे भोगाच्या गोष्टी सगळ्या वाढतात, संग्रह वृत्ती वाढते, आणि त्यामुळे किती मिळालं तरी समाधान तर काय होतच नाही. त्यामुळे कायम अशांती राहते. आता पुढच्या श्लोकात त्यांनी तमोगुणाचं वर्णन केलंय, पण ते आपण उद्या बघू. आता या ठिकाणी थांबूया. हरिओम.